राम राम मंडळी, आज आपण पाहणार आहोत कुर्ता फिटिंग. मीडियम फिटिंग कुर्ता आहे, 2.5 मीटर. त्याचं मेजरमेंट आहे 36 इंच लांबी, 17 शोल्डर, 36 छाती, 34 पोट, 36 सीट, 23 इंच आस्तीन, 14.5 कॉलर. इथून एक मार्किंग करायची मित्रांनो. सुरुवात पहिले 2 इंच, 2 इंच. त्यानंतर आपली छाती आहे 36, 9 चूक 36, 36चा चौथा भाग घ्यायचा. त्यानंतर फक्त इथून हे असं फोल्ड करायचं. मित्रांनो, एल स्केलनं आपल्या लेन्स खालचं मार्जिन ती सरळ करून घ्यायची. कपडा क्रॉसमध्ये राहते कोणता. त्यानंतर आता छत्तीस इंच लांबी प्लस शिलाई मार्जिन बॉटम फोल्डिंग 1 इंच, 37 पावणे 2 इंच शोल्डर डाऊन, 9 चूक 36. तर थोडं फिटिंग आहे, 2 सूत कमी 3 सूत कमी घ्यायचं, पावणे 9 टाकायचं मोंडा. तिथून मित्रांनो 14.5 इंच असं आपलं शीटचं मार्किंग. त्यानंतर 4.5 इंच स्टमक मार्किंग. इथून वर घ्यायचं 2 इंच. इथून वर आपलं पॉकेटसाठी 6.25 इंच. एल सरळ करून घ्यायचं मित्रांनो मशीनच्या. नाही तर तुम्ही सरळ मेजरमेंट करून घेऊ शकता. आपलं सीट आहे 9 चूक 36 प्लस 1.5 इंच. इथे पावणे 11, तर इथं बॉटमसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं, 11.25 घ्यायचं. तर इथं किती भरलं आहे, हे पावणे 11, तर सेम इथं पावणे 11 घ्यायचं. नाही परत मेजरमेंट 9 चूक 36, 1.5 इंच लुजिंग. ओके. आता याचं जे सेंटर असते त्याचं सेंटर इथे नाही, पण आपला पोट असते, पोटच्या आणि छातीच्या मधातला भाग थोडा कमी असतो, त्यामुळे इथं न टाकता इथे टाकायचं फिटिंग व्यवस्थित. हे आहे 34, 8.5 इंच प्लस 1.5 इंच. पाऊण इंच आत घ्यायचं मित्रांनो फिटिंगसाठी. शोल्डर आहे 17 इंच, 8 2 16, 8.5, अर्धा इंच शिलाई मारली. ओके. त्यानंतर 2.5 इंच गळा टाकायचा. खालून पण 2.5 इंच घ्यायचा आहे मित्रांनो. हाला म्हणते, हे जर मोठा कापल्या गेला मग आपली कॉलर व्यवस्थित बसणार नाही. आपली कॉलर ज्या मापाची होईल त्या मापाच्या नंतर कटिंग आपण शिलाई मारताना कॉलर व्यवस्थित करताना आपण तेवढं हे करून ठेवू शकतो.
ओके मित्रांनो, इथून घ्यायचं आहे आपल्याला 10 इंच आपलं असं हे ताबीज पट्टी. कट करून मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन लावा, म्हणजे नवीन व्हिडिओ सर्व नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळून जाते. 11:30 आहे मित्रांनो, इकडं पण 11:30 घ्यायचं. हे तर लक्ष द्यायचं असतं, खालून कट जर आला तर नंतर प्रॉब्लेम येते. ओके, हे व्यवस्थित आथरलं गेलं. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, इथून घ्यायचं 2.5 इंच वर, आपला शोल्डर बसून वर 2.5 इंच घ्यायचं मित्रांनो. ठीक आहे, इथून परत 2.5 इंच घ्यायचे. हे घेतलंय मित्रांनो आपण 2.5 इंच. इथं 2.25 इंच एक सूत घ्यायचं. अडीच इंच. त्यानंतर आपलं हे किती मोजायचं शोल्डरचं, 7 इंच मित्रांनो. तर इथं पण 7च इंच घ्यायचं आहे. 7 इंच. ओके, हे पॉईंट इथं टच करायचा असा. ओके, त्यानंतर ही गोलाई व्यवस्थित द्यायची. ओके, ही मार्किंग आपली इथून हे सरळ करून घ्यायचं. इथं 1.5 इंच एक सूत. ओके, हे कट करून घेऊ मित्रांनो. आपलं सीटची जोड आहे मित्रांनो. इथं आपलं पॉकेटचं हे 2 इंच इथून वरी असते आपली 6.25 इंचाचं पॉकेट. मार्किंग करून घ्यायची.
याला कप टाकायचं सांगितलं आपल्याला कस्टमरनं. 23 इंच लांबी आहे, 2.5 इंच कप, 23मधून 1.5 इंच मायनस, 21.5ची फुल लेंथ राहिली याची. 21.5 कप टाकायचे आपल्याला या मित्रांनो हे कुडत्याला. क्रॉस घ्यायचं मित्रांनो ऑनलाईनचं 3.5 इंच, 3.5 इंच मोंडा, पावणे 9 इंच घेतला होता आपण मोंडा डाऊन मोंडा, त्याच्यामुळे इथं आपल्याला पावणे 9च घ्यायचा आहे. ओके, ते घ्यायचं आहे मित्रांनो 5.25. 5.25 घेतल्याच्या नंतर ही शेप द्यायचा आहे स्केलनं आपल्या. त्यानंतर इथे व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे आपला. ओके, चला कट करून घेऊ. मित्रांनो हे असं टाकायचं आणि फोल्ड करायचं. आपल्याला जितकी शिलाई मार्जिन लागते तितकंच खालच्या कपड्याच्या तितकंच बाहेर काढायचं. शिलाईपुरतं बाहेर निघलं की 5.25 इंच टाकायचं. मग त्यानंतर व्यवस्थित हे कपडा असा धरायचा, एक सुद्धा अंतरून कापायचे. खालचा सोडून द्यायचा, जेव्हा आपण वरून टाकलेला आहे तेव्हाच असं व्यवस्थित धरायचा, सेंटर बघायचा. आता याला शेप द्यायचा, 1.25 इंच शेप आला पाहिजे मित्रांनो, तरच आपली कुर्ती व्यवस्थित फिटिंगमध्ये बसेल. आपल्याला साईड पॉकेट तयार करायचे मित्रांनो. साईड पॉकेटसाठी लेंथ पाहिजे 21.5 इंच, 22 राहिली तरी चालते. डबल कपडा आहे म्हणजे 2 पॉकेटचं. साडेसहा इंच रुंदी पाहिजे, 7 घेतली तरी चालते मित्रांनो. इथून घ्यायचं आहे मित्रांनो 8.5 इंच. त्यानंतर हे आपलं पॉकेट आहे एवढं तयार होईल. हे 8.5 इंच घेतलं, कस्टमर जसं म्हणलं तसं त्या हिशोबानं आपण बनवून द्यायचं आहे. ओके,
8.5 आहे मित्रांनो. सहा इंचात आपलं पॉकेट तयार झालं पाहिजे. अर्धा इंच शिलाई. ओके मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.